नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चला शिकूया नवीन काहीतरी या चॅनलमध्ये। आज कितीतरी दिवसांमधून म्हटलं की एक लॉंग व्हिडिओ टाकावा, कारण विषय अत्यंत महत्त्वाचा आणि तेवढाच गंभीर आहे। तर त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, कारण व्हिडिओ जर पाहिला तर फायदा तुमचा होणार आहे। ओके, तर पंतप्रधान मोदी साहेबांनी काल एक जाहीर आव्हान केलेलं आहे आपल्या सर्वांना, सर्व भारतीयांना। त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की 1 वर्ष तुम्ही सोने खरेदी करू नका, खाद्यतेल कमी खा आणि वर्क फ्रॉम होम करा, इंधन वाचवा। हे म्हणजे त्यांनी काही ठळक मुद्दे आहेत, जे 3-4 जे ठळक मुद्दे आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत। तर मग आता हे कशासाठी, म्हणजे याच्या पाठीमागे काय कारण काय असू शकतात की हे असं सांगितलं असेल मोदी साहेबांनी? म्हणजे आपल्या भारत देशावर काही मोठं संकट येणार आहे का? त्याची तर ही चावल नाहीये ना। म्हणजे बघा, विचार करण्यासारखं आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण कमेंटमध्ये मला सांगा। सगळ्यात आधी बोलूया आपण सोन्याबद्दल, कारण हा सर्वांचा आवडीचा विषय आहे आणि बायकांचा तर तेवढाच महत्त्वाचा विषय आहे। कारण आपण सोनं आपल्या लग्नसराई असो, काही सण असो, समारंभ असो, आपण सोने खरेदी करतो। कारण आपल्याला सोनं, भारतीयांना सगळ्यात जास्त सोनं घालायला, द्यायला, गिफ्ट करायला वगैरे खूप आवडतं। पण आता मोदी साहेबांनी असं सांगितले आहे की 1 वर्ष तुम्ही सोने खरेदी करू नका। म्हणजे या पाठीमागे नेमकं त्यांचं अर्थशास्त्र काय असू शकतं? ह्याचं काय आहे माहिती का, की सोने आपण आपल्या भारतामध्ये तयार होत नाही, सोने आपण बाहेरून आयात करतो। ठीक आहे, तर सोने आयात करण्यासाठी आपल्याला डॉलर हे चलन वापरावे लागतं आणि सध्या रुपया डॉलरच्या तुलनेने खूप घसरलेला आहे। त्याच्यामुळे आपले जास्त पैसे हे सोने बाहेरून खरेदी करण्यासाठी जात आहे। त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जी आहे, अर्थव्यवस्थेवर जास्त ताण येत आहे। त्यामुळे मोदी साहेब असे म्हटलेले आहेत की सध्या म्हणजे युद्ध पण चालू आहे सध्या, हे तर आपल्याला माहीतच आहे। सध्या इराण, अमेरिका यांचं युद्ध पण सुरू आहे। त्याच्यामुळे सर्व गोष्टींमध्ये ताण यायला लागलेला आहे। त्यामुळे सोन्या पण आपण बाहेरून जास्त खरेदी प्रमाणात करू। त्याच्यामुळे जर आपण सोने 1 वर्षासाठी स्टॉप केलं तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण येणार नाही। म्हणजे मोदी साहेब जे सांगतायत ते काय चुकीचं सांगत नाहीयेत। त्यामुळं आपण हे जर रूल जर फॉलो केला तर याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे। दुसरे मोठे आव्हान केले आहे इंधन वाचवा। आता इंधन वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यांनी उपाय पण सांगितले आहे की तुम्ही इंधन कशा पद्धतीने वाचवू शकता। म्हणजे जसं की आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो। नंतर जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत, जसे की बस, लोकल ट्रेन किंवा अजून म्हणजे जे काही आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा आपण मेट्रो, अशा गोष्टींचा आपण वापर जर केला तर आपल्याला इंधन कमी लागेल। जसे की आपण इलेक्ट्रिक गाड्यांचा पण वापर करू शकतो या ठिकाणी, त्याच्यामुळे पण आपलं इंधन हे वाचणारच आहे। आता इंधन का वाचवायला सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने वाचवायचं हा उपाय झाला, आणि का वाचवायचं का, तर आपण जे क्रूड ऑइल जे म्हणजेच कच्चं तेल हे आपण सगळ्यात जास्त 80 ते 85% कच्चं तेल आपण दुसरीकडून आयात करतो, परदेशातून आयात करतो। सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे परदेशातून जे डॉलर जो आहे तो डॉलरच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक च्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, प्रत्येक गोष्टीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। त्यामुळे जर आपण म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज जर जास्त केला तर आपलं इंधन वाचणार आहे। आणि दुसरी गोष्ट की जर आपण घरातूनच काम केलं तर सार्वजनिक वाहतुकीचा पण वापर होईल आणि कच्चं तेल आपल्याला कमी लागेल। त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यावर भार जो आहे तो कमी प्रमाणात पडणार आहे। त्यामुळे हे जो उपाय सांगितला आहे मोदींनी, जे दुसरं आव्हान केलं आहे ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन, एक आपण भारत देशवासी आहोत आणि आपण आपल्या देशावर प्रेम करतो हे दाखवण्यासाठी तर आपल्याला हे नक्कीच करावं लागेल। मोदीजींनी तिसरे आव्हान केलेलं आहे की खाद्यतेल कमी खा। आता तुम्ही म्हणताल की आता मोदी साहेब आमच्या वडापाववर पण आले आणि भजीवर पण आले, कारण
आपल्याला असं तळलेले पदार्थ वगैरे खायला, गुलाबजाम, वडापाव असले पदार्थ खायला खूप इंटरेस्ट असतो आणि आपण खातो पण सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्याच गोष्टींचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. आता जे खाद्यतेल जे आहे ते इंडोनेशिया, युक्रेन या देशामधूनच कच्चं आपल्याला मागवावं लागतं. त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ते चांगलं खाण्यायोग्य तेल आपण बनवतो. परंतु सध्या ह्या युद्धामुळे आपल्याला परकीय चलन खूप जास्त प्रमाणात जात आहे. त्याच्यामुळं खाद्यतेलचा वापर कमी करा. आणि हे पण एक चांगलंच आहे ना, खाद्यतेल जर आपण कमी खाल्लो तर आपलं आरोग्य पण सुधारतच आहे ना. कारण तेल हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतं. त्याचं प्रमाण हे जेवढं कमी ठेवल तेवढं आपल्या आरोग्यावर त्याचे चांगले गुड परिणाम हे दिसून येतात. म्हणजे बघा, हे तिसरं आव्हान जे केलेलं आहे ते पण अत्यंत महत्त्वाचं तर आहेच, तसंच आपल्या त्या तब्येतीशी निगडीत पण आहे आणि ते पण खूप महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या आता हे जे 3 आव्हान केलेले आहेत, जसं की 1 वर्ष सोने खरेदी करू नका, पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त यूज करा आणि तिसरं की खाद्यतेल कमी प्रमाणामध्ये खा. तर ह्या सर्व गोष्टी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं काटेकोरपणे पालन आपण केलंच पाहिजे. तर आता एक असा पण एक मुद्दा आहे की मोदी साहेबांचं एक ए आय वरून आपण आता कसे पण व्हिडिओ वगैरे बनवू शकतो कोणाचे पण. तसंच आता फेक न्यूज पण यायला लागले आहेत यूट्यूबवर. तर त्या फेक न्यूजला अजिबात आपण बळी पडायचं नाहीये. कारण मोदी साहेबांनी अशा कोणतीही योजना सांगितलेल्या नाही आहेत की ज्यामध्ये आधार कार्डवर आपल्याला कमी प्रमाणात सोनं भेटल किंवा काय की काय. तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि एक जागरूक आणि सतर्क नागरिक राहा आणि आपल्या भारत देशासाठी आपण हे एवढं करायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.